नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सराफांना गंडा घालणाऱ्या 4 आरोपींकडून गुन्हे शाखेने 3.5 कोटी रुपयांचे सोने जप्त केले। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील चौघा सराफांना फसवणाऱ्या 4 आरोपींकडून गुन्हे शाखेने सुमारे 10.5 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत। या आरोपींकडून सोन्याच्या बिस्किटांसह 30 पासपोर्ट, सोने वितळण्याचे मशीन, कटर व्हिसा बनवण्याचे विविध देशांचे शिक्के, शिसे असलेली नाणी असा 3.5 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने मुंबई येथून अटक केलेल्या या आरोपींना अहमदाबाद आणि जयपूरमध्येही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे। साहिल मोर्जिया, किसन गोकानी, जरीन मेमन आणि रितेश देसाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी ही माहिती दिली। सोनारांना फसवणारी एक गँग आहे, ज्यामध्ये साहिल मंगलभाई मोर्जरिया, किसन नागरदास गोकानी, जरीन अहमद मेमन या तिघांनी जून महिन्यामध्ये सांगवी पोलिसांच्या हद्दीमध्ये सोनारांना फसवून 7 किलो 300 ग्रॅम सोनं घेऊन गेले होते। हे हात चलाकीच केली होती त्यांनी। सुरुवातीला सोनारांचा त्यांनी विश्वास संपादन केला। या गँगनी सप्टेंबर महिन्यामध्ये जयपूरला तशाच स्वरूपाचा गुन्हा केला आणि याच गँगनी पुन्हा जानेवारीमध्ये अहमदाबादला लोकांना फसवल्याचा गुन्हा केला आहे। लोकांना पासपोर्ट, व्हिसा परमिट मिळवून देतो अशा स्वरूपाचं चिटिंग करून 40-50 लाख रुपयांना फसवलं होतं। तर या गँगच्या मागोव्यावरती युनिट 3 चे अधिकारी कर्मचारी होते आणि 3 तारखेला या गँगला बोरीवली कांदिवली इथं रेड करून पकडलेले। यामध्ये 3 लोक अटक केले आणि हे फसवणुकीतून जे सोनं त्यांनी नेलेलं आहे पुण्यामधून त्याचबरोबर जयपूरमधून हे सोनं डिस्पोज करण्यासाठी त्यांना मदत करणारा रितेश प्रेमचंद देसाई हा सुद्धा खोडासा अहमदाबादमधला आहे, त्याला अटक केली पोलिसांनी आणि त्याच्या ताब्यातून 10 किलो 400 ग्रॅम एवढं सोनं आपण जप्त केलेलं आहे। या मालाची किंमत मार्केट व्हॅल्यू आहे 3.5 कोटीची। तर यामध्ये जयपूर आणि पुणे येथील हे गुन्हे डिटेक्ट केलेत युनिट 3 चे PI सुनील पवार आणि त्यांच्या टीमनी। त्यामध्ये DCP बनसोडे साहेब, ACP सातव यांनी त्यांना भरपूर मार्गदर्शन केलं। बरंचसं चांगलं नियोजन झालं आणि जयपूर पोलिसांच्या संपर्कामध्ये राहून ही चांगली कामगिरी झाली। या युनिट 3 च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 20,000चं बक्षीस घोषित केलं आहे। आरोपी साहिल याने पुण्यात वीरेन शहा असे नाव धारण करून त्याची फ्युचर व्हिजन इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी असल्याचे सराफांना भासविले होते। स्कॅनरमध्ये सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने अवघ्या 10 मिनिटाच्या कालावधीत 7.5 किलो वजनाच्या सोन्यांचा चिपा घेऊन हे आरोपी जून महिन्यात पसार झाले होते, असे सोळुंके म्हणाले। या आरोपींनी पहिला गुन्हा अहमदाबाद येथे केला होता, त्यानंतर पुणे आणि जयपूर येथील सराफांना फसवण्यात आले। प्रत्येक वेळी त्यांनी वेगवेगळी नावे धारण केली होती, असेही सोळुंके म्हणाले। पिंपरी चिंचवड आणि जयपूर येथील सराफांकडे असलेल्या CCTV फुटेजमधील आरोपी एकच असल्याचे पुढे आल्याने तपासाची चक्रे फिरली, असे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव म्हणाले। पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जालिंदर तांदळे, अरुण सुर्वे, अशोक भोसले, भारत उदाळे, गुलशीन रंगम, महेंद्र पवार, शशिकांत शिंदे, जावेद पठाण, राजेंद्र मोरे, राजेंद्र शिंदे आणि मोहनदास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यात यावा, अन्यथा
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. आम्ही पिकवलेल्या ऊसाचा दर ठरविण्याचा अधिकार आम्हाला नाही. ग्राहकांनी रास्त दरात साखर मिळत नाही. मात्र पुढाऱ्यांचे चांगभलं सुरू आहे. त्यामुळे श्री रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी दिला. स्वतंत्र भारत पक्षाचा लूटने वाला आएगा भाई आएगा, नया जमाना आएगा, पीड़ा पीड़ा येणार आहे म्हणते येत नाही शेतकरी संघटनेचा. साखर नियंत्रण मुक्त करण्यासोबतच लेव्ही साखरेचा कोटा रद्द करण्यात यावा. साखरेच्या विक्रीतून 70% रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. साखरेवरील निर्यात बंदी उठवण्यात यावी. या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी साखर आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. देवांग म्हणाले, गेल्या वर्षी हंगाम घेणाऱ्या 41 साखर कारखाने अद्याप ठरल्यानुसार पहिली उचल दिलेली नाही. पहिली उचल 1850 रुपये ठरली असताना खानदेशातील चोपडा कारखान्याने केवळ 1400 रुपये उचल दिली. दुसरीकडे कागलचा शाहू कारखाना उसाला 2800 रुपयापर्यंत दर देतो. हा प्रचंड विरोधाभास आहे. यंदा पुणे आणि सोलापूर विभागात उसाला प्रतिटन 3100 रुपये आणि मराठवाडा व खानदेशात 2900 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वामनराव चटप, परमेश्वर तळेकर, अनिल घनवट, अनिल चव्हाण, आबासाहेब ताकवणे हे यावेळी उपस्थित होते. पु ल देशपांडे यांच्या नावाचा पुरस्कार मिळण्या इतपत आपली योग्यता आहे का, याबाबत मी आजही साशंक आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांनी केली. आशय सांस्कृतिक आणि पूना गाडगीळ सेनेतर्फे आयोजित 10व्या पुलोत्सवात संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंडित जसराज यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मधुरा जसराज, ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सतीश कुबेर, अजय भांडवलकर, महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. मला वाटतं आपण सर्वांनी उभं राहून पंडितजींना मानवंदना देऊया. पुरस्काराचं स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, उपर्ण आणि रुपये 51,000. पु ल देशपांडे यांच्या नावाचा पुरस्कार मिळण्या इतपत आपली योग्यता आहे का, याबाबत मी आजही साशंक आहे. ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे एक बहुआयामी कलाकार होते. त्यांचा नावाचा मिळालेला सन्मान हा त्यांच्यातील महान संगीतकाराने माझ्यातील गायकाला दिलेली दाद आहे, अशी कृतज्ञता ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांनी व्यक्त केली. आणि ते म्हणाले, रियालिटी शो हे नवोदितांसाठी घातक आहेत. यामुळे केवळ पैसा, प्रसिद्धी मिळते, परंतु कलाकार मात्र संपतो. कलेला आज केवळ बाजाराचे स्वरूप आले आहे. अशा वेळी कलाकारांनी रियाजावर लक्ष द्यावे. मला मिळालेले पु ल सन्मान ही महान गायक पु ल देशपांडे यांनी माझ्यातील गायकाला मिळालेली दाद आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
ओम साई सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित यंदाचा साई महोत्सव 2012 अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ओम साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हा साईबाबांच्या प्रेरणेने 2008 साली स्थापन झालेला ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच दुर्बल दीनदुबळ्या घटकांची सेवा या क्षेत्रामध्ये कार्यरत असून श्री साईबाबांच्या कृपेने आणि निस्सीम साई भक्त, साईप्रेमी, हितचिंतक यांच्या उदंड तसेच निरपेक्ष सहकार्यामुळे 4थ्या वर्षात पदार्पण करीत आहे. दरवर्षी या ट्रस्टच्या वतीने आदर्श साई भक्तपरायण गुरुबंधूचा साईरत्न या पुरस्कारांनी साई प्रसाद म्हणून जीवनगौरव करण्याची परंपरा जोपासण्यात आली आहे. त्याच परंपरेनुसार या वर्षाचा साईरत्न पुरस्कार दिवंगत साई भक्त कैलासवासी माधवराव वामनराव आडकर यांना अर्पण करून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव साई भक्त रामचंद्र माधवराव आडकर यांनी स्वीकारला. तसेच समाजातील दुर्बल घटक, गरजवंत यांच्यासाठी श्री साईबाबांच्या समाजसेवा वृत्ती वसा ज्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणला आहे अशांचा कार्यगौरव साई सेवा पुरस्कार साई प्रसाद म्हणून घेऊन करण्याची प्रथा यावर्षीपासून ट्रस्टने कार्यान्वित केली आहे. त्यानुसार यावर्षीचा साई सेवा हा प्रथम पुरस्कार साई भक्त डॉक्टर राम नाईक यांना प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्या शुभ हस्ते शिर्डीचे नगरसेवक राजेंद्र कोते पाटील आणि शिर्डीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रदान करण्यात आले. साई रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले साई भक्त दिवंगत माधवराव आडकर हे मूळचे धनोरा येथील. विद्यार्थी दशेतच त्यांना धार्मिक ग्रंथाचे वाचन, कथापुराण, प्रवचन आणि भजन कीर्तनाची गोडी लागली. सत्याच्या आणि शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू होती. सन 1897च्या सुमारास श्री दासगणू महाराजांमुळे माधवरावांना सद्गुरू साईनाथांच्या दर्शनाचा प्रथम योग आला. त्यानंतरच्या कालखंडात त्यांच्या बराच काळ शिर्डीस वास्तव्य असे. सन 1903 ते 4च्या सुमारास माधवरावांनी साईनाथांवर उत्स्फूर्तपणे एक काव्य रचना केली. तीच संपूर्ण साई विश्वात अजरामर झालेली आरती साईबाबा सौख्य दातारा जीवा ही आरती होय. यावर्षीचे साई सेवा पुरस्काराचे मानकरी साई भक्त डॉक्टर रामप्रसन्न नाईक हे शिर्डी साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात जनरल सर्जन म्हणून 2012 पासून कार्यरत आहेत. रोज सुमारे 150 ते 200 रुग्णांची तपासणी करून आतापर्यंत त्यांनी त्यातील 30 ते 35 हजार गरजू रुग्णालयावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची ते स्वतः काळजी घेत असल्याने गरीब रुग्णांचे डॉक्टर अशी त्यांची सर्वत्र ख्याती आहे. 1350 रुपये किमतीने रक्ताच्या पिशव्या विकणाऱ्या रक्तपेढ्यांवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली. रक्ताच्या पिशवीच्या 600 रुपये दर माफक आहे, तरीही शासनाने अन्य खर्च विचारात घेऊन 850 रुपयांना विक्रीस मान्यता दिली. तरीही 1350 रुपये किमतीने रक्ताच्या पिशव्या विकणाऱ्या रक्तपेढ्यांविरुद्ध शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाळकर यांनी केली. पंचायतीचे सल्लागार डॉक्टर अशोक काळे, रमेश सरदेसाई, राजेश लाखवडे, सलील पारनेकर या प्रसंगी उपस्थित होते. राज्य शासनातर्फे 280 पैकी 75 रक्तपेढ्यांना लाखो रुपयांचे अनुदान दिले जाते, परंतु अनेक रक्तपेढ्या 850च्या ऐवजी 1350 रुपयांच्या दर निश्चितीची मागणी करीत आहेत. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने अद्यापही या दरास मान्यता दिलेली नाही. तरीही अनेक रक्तपेढ्या सर्रासपणे 1350 रुपये दर प्रत्येक रक्तपिशवीला आकारित आहेत. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांकडून रक्तदात्यांची फसवणूक होत आहे असा आरोप पंचायतीतर्फे यावेळी करण्यात आला. अनुदानासहित एड्स, हिपेटायसिस, BC चाचणींचे किट्स शासनातर्फे मोफत दिले जातात. ज्या रक्तपेढ्यांना किट्स मिळते त्यांची चाचणीने शुल्क वजा करून किंमत आकारावी. परंतु काही रक्तपेढ्या रक्ताचा वापर राजेरोसपणे व्यापारासारखा करीत आहेत. अजूनही काही रक्तपेढ्यांमध्ये फक्त 600 रुपयांच्या रक्ताच्या पिशव्या विकल्या जात आहेत. त्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर रक्तपिशवीची विक्री करणे परवडते आहे. तर मग अन्य रक्तपेढ्या 1350 रुपये कसे काय आकारतात असा प्रश्नही पंचायतीतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. अकराव्या पुणे बुक फेअरचे उद्घाटन साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डॉक्टर कोतापल्ले संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून काय सांगणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अध्यक्षीय भाषणाबाबत मत व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत निवडून येणे सोपे आहे, पण संमेलनात अध्यक्षीय भाषण करणे अवघड आहे, कारण या व्यासपीठावरून भाषण करणे ही एक जबाबदारीची बाब आहे. भाषणातून मी कसा घडलो हे सांगणे मला अजिबात मान्य नाही. महत्त्वाचा विचार सांगणे हेच महत्त्वाचे असते, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी सांगितले. माणूस सुमारे 100 वर्षे जगतो, पण या काळात अनेक आयुष्य जगण्याची संधी पुस्तके उपलब्ध करून देतात. ती आपल्याला 3000 वर्षापूर्वीच्या रामायणात घेऊन जातात आणि परदेशातील शेक्सपियरचीही भेट घडवून आणतात. ही किमया केवळ पुस्तक वाचनातूनच घडू शकते. माणसाचा उदय झाला तेव्हापासून पुस्तके आहेत. ती माणसाच्या मनाची मशागत करतात, माणसाला माणूस पण देतात. सध्या नव्या पिढीची मने पुस्तकांकडे वळविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. यावेळी चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, बँक ऑफ महाराष्ट्रचे PN देशपांडे, कॅनरा बँकचे DR शिरोडकर, मसापाच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, सुनील महाजन आदी उपस्थित होते. पुस्तक प्रदर्शनात विविध ठिकाणच्या 70 प्रकाशनांचे स्टॉल आहेत. कथा, कविता, कादंबरी, धार्मिक, खेळ अशा विविध विषयांवरील त्यांची सुमारे 1 लाख पुस्तके प्रदर्शनात पाहायला मिळतील. जपानच्या हॅपी सायन्स या प्रकाशन संस्थेचाही स्टॉल प्रदर्शनात आहे. जपानी भाषेबरोबरच त्यांनी मराठी पुस्तकेही स्टॉलवर मांडली असल्याने तो आकर्षणाचा विषय ठरला आहे. प्रदर्शन रविवारपर्यंत दिनांक 11 सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे. रेव पार्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलेही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत, असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केलं. स्वास्थ्य प्रतिष्ठान आणि अप्रतिम मीडिया यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे अप्रतिम डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर सतीश देसाई, नगरसेवक दत्ता भैरट, प्रितेश लाड, डॉक्टर अनिल फळे यावेळी उपस्थित होते. अलीकडच्या काळात पुण्यात चिल्लर पार्टी, रेव पार्टीतील अपप्रकार उघडीस आले आहे. या पार्श्वभूमीवर नाही चिल्लर, रेव की डर्टी ही तर आहे अप्रतिम डबा पार्टी या प्रबोधनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बर्गे म्हणाले, रेव सारख्या दारू पार्ट्यात केवळ राज्याबाहेरचीच मुले सापडत असल्याचा गैरसमज आहे. महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुले ही मोठ्या प्रमाणावर या पार्ट्यात सहभागी होत आहेत. बहुतांशी श्रीमंत घरातील मुले याकडे आकर्षित होतात. सतीश देसाई म्हणाले, सध्या जीवनामध्ये कोणतेही मूल्य शिल्लक राहिलेले नाही. ज्या व्यक्तींचा आदर्श घ्यावा अशा व्यक्तींचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. दत्ता भैरट म्हणाले, विद्यार्थी दशेत मुले रेव पार्टीकडे आकर्षित होतात. याला काही प्रमाणात पालकही जबाबदार आहे. आपल्या मुलांचे मित्रमैत्रीण कोण आहेत, इथपासून ते मुले घरी कधी येतात, काय खातात या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती ही पालकांना असायला हवी. तसेच त्यांना मिळणाऱ्या मोबाईल आणि इंटरनेटच्या सुविधांचा गैरफायदा होताना दिसतो. पालकांचा तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांना धाक नसल्याने विद्यार्थी त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. धकाधकीच्या जीवनात कुटुंबामध्ये परस्परांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद वाढतो आहे. आई वडिलांनी कळत न कळत केलेल्या चुकांचे अनुकरण लहान मोठ्या मुलांकडून केले जाते. नंतर काही मुले व्यसनधीकडे वळतात. यावर प्रकाश टाकणारे डॉक्टर अनिल फळे लिखित हरवलंय घर मनाच्या अंगणात हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.